नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे। आपण आज तलाठी भरती जी निघणार आहे त्याच्याविषयी आपण बोलणार आहे। मित्रांनो, सरकारनं आपल्याला आश्वासनवर आश्वासन दिलेले आहेत। कारण काय आहे, कारण की एप्रिल मध्ये तलाठीची पद भरती निघणार आहे, त्याच्यानंतर जून मध्ये निघणार आहे, आता डायरेक्ट आला ऑक्टोबर। तर ऑक्टोबर मध्ये पेपर मध्ये जी जाहिरात आलेली आहे की तलाठीचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरळ सांगितले की तलाठीचे आम्ही 1700+ जागा भरणार आहे। पण 1700+ जागा भरणार आहे त्याच्यासाठी काय आहे की ही परीक्षा कोणामार्फत घेतली जाणार आहे? टीसीएस मार्फत घेतली जाणार आहे, आयबीपीएस मार्फत घेतली जाणार आहे। तर बघायला जर गेलं तर टीसीएस आणि आयबीपीएस चा जो करार झालेला आहे सरकारसोबत तो 31 डिसेंबर पर्यंत शेवट आहे। मित्रांनो, किती? 31 डिसेंबर पर्यंत शेवट आहे। टीसीएस आयबीपीएस चा जो करार झालेला आहे सरकारसोबत तो 31 डिसेंबर पर्यंत शेवट आहे। कारण की 31 डिसेंबर जर गेला तर ही परीक्षा एमपीएससी घेण्याची दाट शक्यता आहे। मित्रांनो, पण तुमच्या मनात असे खूप प्रश्न असतील की सर, जर एमपीएससी ने जर ही परीक्षा घेतली तर आम्ही एमपीएससी खूप अवघड पेपर काढते किंवा टीसीएस असे थोडे अवघड लेवलचे प्रश्न असतात टीसीएस मध्ये, पण एमपीएससी त्याच्यावर अवघड। तुमच्या मनातला सगळ्यात मोठा न्यूनगंड म्हणजे कोणता आहे माहितीये का? की एमपीएससी हे नाव जर तुम्ही ऐकलं तुम्हाला काय वाटतंय की बाबा नाही, खूप अवघड लेवलचा पेपर असतो। काही अवघड लेवलचा पेपर नाही मित्रांनो, फक्त काय चेंज होणार आहे, टीसीएस आयबीपीएस जी एक्झाम घेणार होती आता ती एक्झाम एमपीएससी घेऊ शकते। त्याचं कारण काय आहे? पेपर तोच असणार, पॅटर्न तोच असणार। मराठी बुद्धिमत्ता, मॅथ आणि जीके याच्याविषयी अजून कोणतेच प्रश्न नसणार। तर त्याच्याविषयी जर आपण बघायला जर गेलं तर ही परीक्षा एमपीएससी घेऊ शकते, बाकी दुसरे घेऊ शकणार नाही। पण ही परीक्षा होईल कधी? जानेवारी किंवा फेब्रुवारी मध्ये। कारण की जर 31 डिसेंबरला जर हे अग्रीमेंट, हे जर करार झालेला आहे, ही करार पद्धती जर रद्द झाली मित्रांनो, तर जानेवारी किंवा फेब्रुवारी मध्ये एमपीएससी ही परीक्षा घेऊ शकते। पण सगळ्यात चांगलं जर बघायला गेलं तर खरोखर सांगतो, हे टीसीएस आणि आयबीपीएस नावाचा प्रकार आहे ना, हा सर्वात प्रथम बंद झाला पाहिजे आणि ही परीक्षा एमपीएससीनेच घेतली पाहिजे, बाकी दुसऱ्याने घेतली नाही पाहिजे। एमपीएससीने जर परीक्षा घेतली तर एकदम सुरळीत चांगली परीक्षा होईल आणि कोणताच प्रकारे घोटाळा होणार नाही। त्याचं कारण काय आहे, टीसीएस मध्ये जर आपण बघितलं ना, आयबीपीएस मध्ये जर बघितलं तर खूप जास्त घोटाळे झालेले आहेत। वनरक्षकला झालेला घोटाळा कोणीच विसरू शकत नाहीये। माग तलाठी भरतीमध्ये जो घोळ झाला होता, जी भरती एक्झाम झाली होती, कोणाचे मार्क पॉईंट वाढले, कोणाचे मार्क कमी होते, असे वेगवेगळे असे घोटाळे समोर आले मित्रांनो। त्यांचा नेहमी घोळ चालूच असतो। टीसीएस आयबीपीएसचा हा नेहमीचाच घोळ आहे, हा चालूच असतो। पण आता जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये सरळ सांगितलेलं 31 डिसेंबरला यांचा करार रद्द होणार आहे। तर त्याच्यानंतर काय सरकारकडे ऑप्शन एमपीएससी आणि मुख्यमंत्र्यांनी आपल्या शासकीय कार्यक्रमांमध्ये सरळ सांगितलं होतं की सरळ सेवाच्या ज्या परीक्षा आहे ती एमपीएससीच घेणार आहे, असं त्यांनी सरळ सांगितलं होतं। तर एमपीएससी परीक्षा घेण्याची दाट शक्यता आहे। मनातून फक्त तुमच्या ती भीती काढून टाका की पेपर अवघड असतो, पेपर खूप हार्ड लेवलचा असतो, तो मनातून ती भीती तुम्ही काढून टाका। आणि दुसरी गोष्ट, तुमचा अभ्यास चालू ठेवा। जर तुमचा अभ्यास जर कुठे कमी पडला तर तुमचा 1-2 मार्कांनी रिझल्ट जाऊ शकतो। आता खूप मुलांना माहिती आहे, मागे जी तलाठी भरती झाली त्या म्हणजे फक्त पॉइंट मित्र काढलेले जे वेटिंग लिस्ट मध्ये होते, ते वेटिंग लिस्ट काही जणांना घेण्यात आलं, काही जणांना नाही घेण्यात आलं। पण प्रॉब्लेम काय मित्रांनो, तुमचा जर अभ्यास थांबत असेल, जर तुमचा अभ्यास कुठेतरी तुम्ही डायरेक्ट डिवाइड होत असाल की नाही, आता एमपीएससी परीक्षा घेणार, आपण दुसऱ्या परीक्षेची तयारी करू, तर तो मनातून फक्त भ्रम काढून टाका। कारण की कसं आहे, टीसीएस द्वारे जी परीक्षा घेतली जात होती ती आता एमपीएससी घेणार आहे। पण एमपीएससी घेणार म्हणून असं नाही की खूप अवघड लेवल पेपर काढेल, काही अवघड लेवल पेपर नाही। पेपर एकदम चांगला असतो, ज्या पद्धतीने जो पॅटर्न आहे त्याच पॅटर्न तो पेपर होणार आहे, वेगळ्या कोणत्याच पॅटर्न पेपर होणार नाही मित्रांनो। त्याच्यामध्ये मॅथ, रिझनिंग, मराठी व्याकरण, जीके याच्या व्यतिरिक्त कोणतेच असे वेगळे तुमच्या असे अवघड लेवलचे एमपीएससी क्वेश्चन टाकणार नाहीये। फक्त फरक एवढा आहे की टीसीएस द्वारे एमपीएससी घेण्याची दाट शक्यता आहे। कारण की जर डिसेंबर पर्यंत जाहिरात जर आली, कारण की येऊ पण शकत नाही जाहिरात, कारण की आचारसंहिता लागू होणार आहे। तुम्हाला पण माहित असेल डिसेंबर पर्यंत आचारसंहिता लागू होणार आहे, आणि आचारसंहिता जर लागू झाली तर कोणती जाहिरात येत नाही, हे तुम्हाला माहित पण आहे की डिसेंबर मध्ये जर आचारसंहिता लागू झाली तर कोणतीच जाहिरात येत नाही। तर त्यानुसार कसं आहे की 31 डिसेंबरला हा करार संपला की एमपीएससी द्वारे ही परीक्षा होणार आणि कोणत्याच प्रकारे कोणताच घोटाळा होणार नाही। आणि हा जे मुलं आहेत त्यांचे स्वप्न साकार होण्यासाठी खूप चांगली म्हणजे दिशा मिळेल आपल्याला। कारण की टीसीएस आयबीपीएस ने एवढे घोटाळे केले की
आतापर्यंत त्यांनी जे मार्क, जर एक एक्झाम्पल, जर उदाहरण मी तुम्हाला सांगायला गेलो, जर 100 मार्काचा जर पेपर असला मित्रांनो, किती 100 मार्काचा जर पेपर असला तर टीसीएस काय करते माहितीये का, डायरेक्ट 110 मार्क टाकून देते. किती? 110 मार्क. अशा मागचे जे रिझल्ट आहेत वनरक्षकचे, तलाठीचे, जे बघून बघून हैराण झालेत मुलं पण, की बाबा हे असे कसे रिझल्ट लावायला लागला टीसीएस. कारण की जो पेपर जेवढ्या मार्काचा आहे तेवढ्या मार्क, ज्या मुलाला 40-45 मार्क आहेत, 45, त्या मुलाचे मार्क वाढून किती गेले? डायरेक्ट 75. अहो हे काय मार्क आहेत का मजाक आहेत? आणि घोटाळे करायचे पण किती, आणि केले तर एवढे लिमिटच्या वरी केले की त्यांनी काय सांगायची जरूरतच नाही. म्हणून जास्तीत जास्त हे टीसीएस IBPS परीक्षा घेणार नाहीये. कदाचित ही 100% परीक्षा एमपीसी थ्रूच होणार आहे मित्रांनो, तलाठीची, जे 1700 पदे प्लस भरल्या जाणार आहेत. म्हणून तुम्ही अभ्यासाची तुमची चांगली तयारी चालू ठेवा. अभ्यासामध्ये तुम्ही कुठे कमी पडू नका, कारण तुम्ही जर अभ्यासामध्ये कमी पडणार तर 1 पॉईंटने का होईना किंवा 2 मार्काने, 1 मार्काने तुमचा रिझल्ट हुकू शकतो. म्हणून याच्यासाठी तुमचा अभ्यास चांगल्या पद्धतीने चालू ठेवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला मित्रांनो आवडला असेल तर तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.